मागच्या 2 वर्षापूर्वी मला फक्त लोक एक जेसीबी ऑपरेटर म्हणून ओळखायचे आणि हे कॉन्टेंट क्रिएशन वगैरे ह्या गोष्टींमध्ये पडायचा कधी वेळच भेटला नाही. आणि मागच्या 2 वर्षापूर्वी मला लोक ओळखायचे पण फक्त ते असं जेसीबी चालवतो, जेसीबी मध्ये चांगलं काम वगैरे करतो म्हणून ओळखायचे लोक फक्त. आणि आज 2 वर्षानंतर मी जेव्हा स्वतःला बघतो ना, 4 लोक मी जेव्हा बाहेर जातो, सगळेजण भेटतात, बोलतात, प्रेम देतात, कोणी फोटो काढतं, तर माझ्यासाठी असं वेगळीच फिलिंग असते. बऱ्याचदा असं होतं एक सामान्य पोरगा ज्याला कोणी फक्त कामाबद्दल ओळखत असतं आणि अचानक त्याला अशी ओळख भेटते की सगळेजण त्याला येतं जातं, कोणीतरी विचारतं, अरे भाऊ तोच ना, तो व्हिडिओ वगैरे काढतो तो. ते माझ्यासाठी एकदम एक्साइटिंग वाटायचं. आणि हळूहळू मी कॉन्टेंट क्रिएशन जास्त मनावरती घ्यायला लागले. आणि जी माझ्या समाजात जी फक्त एक जेसीबी ऑपरेटर म्हणून ओळख होती ना, ते एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून ओळख व्हायला लागली माझी नंतर तरी. पण जेव्हा मी हे स्टुडिओचं ओपनिंगचं डिसिजन घेतलं ना, मी घरच्यांना याच्याबद्दल काही सांगितलं नव्हतं. म्हणजे घरच्यांना फक्त माहिती होतं की पोरगा जेसीबी चालवतोय आणि काहीतरी करतोय, पुण्यामध्ये राहतोय, सगळं व्यवस्थित चाललंय. पण जेव्हा मी ॲक्च्युअलमध्ये हे आम्ही काम चालू केलं तेव्हा असं वाटलं होतं की हे फक्त स्वप्न आहे आमचं. म्हणजे श्रेयसदाला सगळेजण ओळखतात. श्रेयसदाला मी बऱ्याचदा म्हणायचो, श्रेयसदा आपल्याला ना असं काहीतरी मोठं करायचं रे. श्रेयसदा मला बऱ्याचदा म्हणायचं, मोठं म्हणजे नक्की काय करायचंय? मी म्हणायचं मोठं म्हणजे आपल्याला बघ असं काहीतरी सेटअप पाहिजे जिथे आपण सगळेजण प्रॉपर कॉन्टेंट शूट करू शकतो, एडिट करू शकतो, आपली प्रॉपर टीम असेल, त्या गोष्टींवरती आपल्याला वेळ देता येईल, काम करता येईल, डिस्कशन करता येईल आणि अजून आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल ह्या गोष्टींमध्ये. आणि आईला स्टुडिओ म्हणजे काय, यूट्यूब म्हणजे काय, इंस्टाग्राम म्हणजे काय, कारण माझी आई काही शिकलेली नाही. आईने एक काळ असा होता, जसं मला कळतं तेव्हापासून आई शेतामध्ये कामाला जायची, मोलमजुरी करायची. आणि पप्पांनी तर जवळजवळ 27-28 वर्ष जेसीबी चालवलंय. पण आज जेव्हा मी आईला इकडं घेऊन आलो की आई आपल्या स्टुडिओचं ओपनिंग आहे, आईला आधी समजलंच नाही बाबा हे स्टुडिओ म्हणजे नक्की काय आहे. आईला आधी वाटलं की म्हणजे आई मला लाडाने सोन्या म्हणते, म्हणजे सोन्या तू काय कसलं दुकान वगैरे टाकले का? घरात फक्त ऋतुजाला कल्पना होती याची की बाबा आपण हे स्टुडिओ वगैरे ओपन करतोय. आणि मला वाटतं आईच्या, श्रेयसदाच्या मम्मीच्या हस्ते आणि युवराजच्या आईच्या हस्ते, हे सगळ्यांच्या हस्ते आम्ही स्टुडिओचं ओपनिंग केलं. रिबिन कट झाली आणि आईच्या डोळ्यात अलगद असं पाणी होतं. जेव्हा मी ते पाणी बघितलं, म्हणजे डोळ्यात पाणी आलेलं बघितलं, मग मी पण इमोशनल झालो थोडंसं. कारण असं होतं की भूतकाळामध्ये जसं एक वय असतं आपलं 18 ते 25 किंवा 18 ते 20-22 पर्यंतचं, माणूस एवढ्या चुका करतो ना, त्याच चुका मी पण केल्या होत्या. म्हणजे इतक्या घोर चुका केल्या होत्या की त्या चुका माझ्या एक वेळेस देवाने पत्रात घेतल्या नसतं, त्या आई वडिलांनी माझ्या पत्रात घेतल्या. आणि मी लहान होतो तेव्हा मी आईला नेहमी म्हणायचो, आई म्हटलं मी असंच जेव्हा काही चूक करायचो ना, आईला मी म्हणायचो, आई बघ मी एक दिवस आहे ना, तुझा सोन्याला मोठा माणूस होईल. मोठा नाही झालो मी, पण माझ्या हिशोबाने मला जेवढं करता आलं, मला जेवढं कमवता आलं, नाव कमवता येईल. आणि इथून पुढे पण आपण चांगल्या पद्धतीचा कॉन्टेंट सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. आणि तुमची सगळ्यांची जर साथ राहिली ना, तो दिवस लांब नाही की ह्या स्टुडिओचं अजून मोठ्या याच्यामध्ये रूपांतर होणार आहे. टीम पण आपल्याकडे आहे, टीम पण मोठी होणार आहे. त्याच्यामध्ये हर्षद आहे, श्रेयसदादा आहे, ऋतुजा आहे, अजून बरीचशी मंडळी आहे, मण्या असेल, ही बाकी जे माझ्यासोबत आहेत हे पण सगळे प्रामाणिकपणे काम करतात आहे. आणि ह्यांची सगळ्यांची साथ होती म्हणून आजचा हा दिवस दिसलाय. आणि तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं त्याच्यामुळे जर इथपर्यंत येऊन पोहोचले. आणि इथून पुढे आपण ह्याच्यापेक्षा जेवढा जास्त मला एंटरटेन करता येईल, तुम्हाला जेवढं मोटिवेट करता येईल, जेवढा चांगला कॉन्टेंट तुमच्यासोबत शेअर करता येईल, तेवढं मी करत राहणार आहे. इथून पुढे मला असंच प्रेम करत राहा. इथून पाठीमागे तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिले, त्याच्यामुळे हा दिवस दिसलाय. त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचा आभार.